चंद्रपूरचं प्रदूषण आता कोणत्या थराला गेलंय याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। मात्र या दौऱ्यात त्यांच्या लक्झरी गाडीची जी अवस्था झाली ती पाहून प्रशासन हादरलं आहे। अवघ्या काही तासांत मुंडेंची पांढरी शुभ्र गाडी कोळशाच्या धुळीने पुरती काळवंडून गेली। शहरालगत असलेल्या महामाया कोल वॉशरी आणि विदर्भ मिनरल उद्योगांना पंकजा मुंडे यांनी भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। चंद्रपूरकरांना श्वास घेणं कठीण करणाऱ्या या उद्योगांच्या कामकाजाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। हवेतील उडणारी ही काळी धूळ केवळ मंत्र्यांच्या गाड्यांवरच नाही तर स्थानिकांच्या फुफ्फुसातही शिरत असल्याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या। ताई, तुमच्या गाडीची अवस्था पाहिली आपण आज पूर्ण काळी झाली आहे। तुम्हाला चंद्रपूरच्या प्रदूषणाचा अंदाज आलाय कशावर? मला अंदाज आहे आणि त्याबद्दल सहानुभूती आहे, संवेदना आहे, म्हणूनच मी आलेली आहे। मी सुद्धा एसी मध्ये बैठका घेऊन बातम्या छापून आणू शकते, पण माझा कालपासूनचा रंग असा झालेला आहे, मी उन्हामध्ये पूर्ण रापून निघालेली आहे। आणि उलट एवढी हीट वेव्ह असताना देखील मी माझा शब्द पाळायला इथे आले, कारण सुधीर भाऊंना मी शब्द दिला होता, सुधीर भाऊंनी सभागृहात लढा दिला होता आणि सुधीर भाऊंना आश्वासन दिलं, सभागृहात ते पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। इथल्या प्रदूषणावर आम्ही एक लॉंग टर्म प्लॅनिंग तयार करू आणि यांना सुद्धा काम चांगलं करायला लावू, या उद्योगांनाही काम करायला लावू, इथल्या अधिकाऱ्यांनाही काम करायला लावू आणि सर्व मिळून इथल्या प्रदूषणावर मार्ग काढू। ताई, तुम्ही स्वतःही अनुभव घेतला आहे की प्रदूषण विभागाचे अधिकारी जे आहे प्रशासनाचे अतिशय मुजोर आहे, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही, याच्यावर काही अंकुश लावाल का? नक्कीच लावेन। अधिकारी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या म्हणजे जे नेतृत्व माझं आता त्यांना लाभलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांच्याही वागण्यामध्ये बदल होईल आणि त्यांना पहिले शिक्षा करायच्या आधी निष्क्रिय असल्यामुळे मी समजावून सांगेन, त्यांच्या वळण लावायचा प्रयत्न करेन आणि ज्याला वळण नाही लागत त्यांना शिक्षा करेन। अनधिक कोल्ड डेपो इथे सध्या सुरू आहे, परंतु अधिकारी म्हणतात की कोल्ड डेपो सगळे बंद आहे। आज तुम्हाला जाताना दिसेल रस्त्यात कलेक्टर मीटिंग मध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊ।